विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. आता एक लक्षात घ्या, स्ट्रॅटेजी बनवायची आहे आपल्याला. ओके, फ्रॉम झिरो टू हीरो स्ट्रॅटेजी. पण पहिलाच प्रश्न इथे निर्माण होतोय, की का झिरो लेव्हलला पोहोचलो आपण? नक्की असं काय झालं, की आपण मागं पडलोय? कुठं चुकलं आपलं? सांगतो. पहिली महत्वाची चूक मुलांची, जेईची तयारी केली, की सीईटी आपोआप होऊन जाते. सीईटीचं काही वेगळं करावं लागत नाही. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे जेईची छान तयारी केली, की बोर्डची तयारी आपोआप होऊन जाते हो. शेवटच्या महिन्यात घेऊया की आपण बोर्डची तयारी. अकॅडमीवाले तुम्हाला सांगितलं असेल असं, नक्की सांगितलं असेल. आणि त्याच्यानंतर तुम्ही रिअलाईज करता, की आपण बोर्ड काय केलेलं नाहीये. जेईई केलं, की सीईटी सोपी जाते. मी मान्य करतो. जेईई केलं तर सीईटी सोपं जातं, पण जेईई प्रॉपर होतच नाहीये. हा मोठा प्रॉब्लेम आहे. मग जेईई प्रॉपर झालेलं नाहीये, मग सीईटी कसं होणार? मग जेईई नाही, सीईटी नाही, बोर्ड नाही, सगळ्या दृष्टिकोनातून आपण होतोय झिरो लेव्हलला. पण आपण झिरो लेव्हलला नाहीये. थोडंसं आठवा. मी तुम्हाला सांगतो. मला एक बेस्ट शिक्षक भेटले होते बरं का. आणि त्यांनी मला सांगितलं, की "तू खूप हुशार आहेस." बघा मी काय सांगतोय ते. कधी सांगितलं माहितीये का? इंजिनिअरिंगला असताना. मी सरांना बोललो, "अहो सर, मी 11th मध्ये खूप कमी मार्क पडले. मला 12th मध्ये खूप कमी मार्क पडले. तुम्ही माझं मार्क लिस्ट बघा." तर तेव्हाच ते सर मला म्हणले, "तुझ्या 10वीच्या मार्क लिस्टमध्ये मॅथ्सचे मार्क तर खूप चांगले आहेत." मी म्हणलं, "अहो सर, 10वीचे मार्क आहेत ते." नाही, ते म्हणले, "तू हुशार आहेस. तुला फक्त मार्गदर्शन प्रॉपर मिळालं नाही." मला त्या सरांचा एवढा सपोर्ट मिळाला ना, मी तुम्हाला सांगतो. नंतर मी मागे वळून बघितलंच नाही. मला पुन्हा सगळं जमायला लागलं. म्हणजे तुम्हाला ना थोडासा कॉन्फिडन्स मिळाला, की तुम्हाला थोडंसं ना कुणीतरी मोटिव्हेट केलं, की आपल्याकडून हे होऊ शकतं, तर तुम्ही ते करता. लक्षात घ्या. मग त्या सरांनी मला असा कोणता गुरुमंत्र दिला? सांगतो. पाटील सर, सांगलीमध्ये M3चे क्लासेस मी त्यांच्याकडे जॉइन केले होते. M1, M2, M3 इंजिनिअरिंगमध्ये टफ असतो M3 लक्षात घ्या. पण मेन पॉइंट काय? सरांनी मला पहिल्या लेक्चरला सांगितलं, की तुझे फॉर्म्युलेच पाठ नाहीयेत. मग कसं जमेल तुला? मग तुम्हाला जर हिरो बनायचं असेल, तर फॉर्म्युले केले पाहिजेत. ऑब्व्हियसली मी सेकंदात सरांना विचारलं, "सर लिस्ट द्या. आज फॉर्म्युले सगळे पाठ करून टाकतो." पुन्हा ती चूक करतोय सर म्हणले. "काय चूक?" तर सांगतो. फॉर्म्युले पाठ करायचे नसतात, त्याची प्रॅक्टिस करायची असते, मग ते आयुष्यभर विसरत नाहीत. काय बोललो कळालं का तुम्हाला? आपण फॉर्म्युले पाठ करतो, दरवाजावर चिकटवतो, भिंतीवर लिहितो. गरज नाहीये. तुम्ही न्यूमेरिकल सॉल्व्ह करा, त्याच्यात प्रॅक्टिस करा, ते फॉर्म्युले परत-परत वापरा. मग तुमचं सगळं होईल आणि मग तुम्ही स्वतःला झिरो समजायचंच नाहीये. अरे मी समजत होतो लक्षात घ्या. मी स्वतःला फेल्युअर समजत होतो. कॉन्फिडन्स सगळा गेला होता माझा 11th-12th मध्ये. 10वी पर्यंत मी सांगली जिल्ह्यातील विटा इथं महात्मा गांधी हायस्कूलमध्ये होतो. 10वी ला तिथं होतो बरं का लक्षात घ्या. 10वी पास आउट झाल्यानंतर पप्पांची ट्रान्सफर साताऱ्याला झाली. साताऱ्यामध्ये वायसी कॉलेजला ॲडमिशन मिळालं. 10वी ला चांगले मार्क होते. पहिल्या राउंडलाच ॲडमिशन मिळालं. ओके. टॉपर्स डिव्हिजन पण मिळाली. इलेक्ट्रॉनिक्स जी डिव्हिजन मिळाली मला. सगळे टॉपर आणि मी पण टॉपरच होतो ना. पण नंतर मला जाणवलं, की काही समजेना झालंय आपल्याला. ते फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स काही समजेना. बरं क्लास जॉइन केल्यानंतर मला असं वाटायला लागलं, की सगळेच हुशार आहेत, मीच मागे पडलोय. सगळे हुशार आहेत, सगळ्यांना जमतंय, मी मागे पडलो. पण आज आता बघा मी तुम्हाला सांगतो 1995 ला मी 11वी ला होतो. बरोबर आहे? ओके. त्यानंतर आता 2025 म्हणजे 30 वर्ष झाली माझी 11वी-12वी होऊन. आज अशी कंडिशन आहे, माझ्या क्लासमध्ये माझ्याबरोबर जे शिकायला होते, त्यांची मुलं आता मला 11th-12th मध्ये जॉइन झालेत आणि मला कळालंय, की मी नाही, कुणालाच कळत नव्हतं. मला वाटायचं बाकीचे हुशार, त्यांना वाटायचं मी हुशार आणि सगळाच कॉन्फिडन्स गेला होता. बऱ्याचशा अकॅडमीमध्ये आज पण तेच होतंय. स्टार स्टार काय म्हणूया आपण स्टुडंट्स, ओके, विझार्ड स्टुडंट, टॉपर्स बॅच हे सगळे म्हणूया आपण हुशार. त्यांना समजतंय, त्यांनी ऑलरेडी केलेलं असतंय. त्यांनी अगोदर 4-4 बॅचेस लावलेले असतात. फाउंडेशन सगळं केलेलं असतंय. आपण फक्त बँकर्स आणि ते असतात रँकर्स. हे बदलण्यासाठी YouTube मदत करते बरं का. मला छान वाटतं YouTubeवर एवढे कोर्सेस आहेत. अतिशय सोप्या भाषेत तुम्हाला समजेल असं शिकवलं जातंय. तर पहिली गोष्ट म्हणजे आता लक्षात आलं आपण झिरो नाहीये. आपणच ग्रेट आहोत लक्षात घ्या. आपण ग्रेट आहोत. ओके. बरं आता डिस्ट्रॅक्शन. मला अभ्यास करायचा आहे. पण माझं मन काय म्हणतंय, 2 मिनिटं रील्स बघतो. ओके. 2 मिनिटं Instagram. फक्त WhatsAppवर मेसेज कुठले आलेत का बघतो. Snapchat संपलं फिनिश. डिस्ट्रॅक्शन आलं की सगळंच फिनिश होतं लक्षात घ्या. बरं आता होतंय काय? मित्रमंडळी.
मी तुम्हाला लास्ट एक एक्झाम्पल आहे ते परत देतोय एक्झाम्पल, की माझ्याकडं 3 पर्सेंटाइलचा मुलगा आला होता. त्यानं 97 प्लस पर्सेंटाइल मिळवले. खूप नॉर्मल स्टुडंट होता. पण तो आल्या-आल्या त्यानं ग्रुपच असा निवडला, टॉपर्स ग्रुपमध्ये बसायला लागला तो. त्यांच्याशी डिस्कशन, त्यांच्याशी अभ्यास. बाकीची मुलं काय करतात? एन्जॉय करणाऱ्या मुलांचा पण ग्रुप असतो. तो ग्रुप जॉइन केला की संपलंच रे बाळांनो. तर तुम्हाला काळजी घ्यायची आहे. डिस्ट्रॅक्शन मग ते मोबाईल असू देत, मित्रमंडळी असू देत, टोटली ऑफ व्हायला पाहिजे. एक फोकस पाहिजे, एक एम पाहिजे, एक टार्गेट पाहिजे, की मला हे करून दाखवायचंच आहे. माझं टार्गेट तुम्हाला सांगतो ना, की मला माझं चॅनल ग्रो करायचंच आहे. याच वर्षात करायचंय लक्षात घ्या आणि टॉपला जायचंय. ओके. याचा अर्थ दुसऱ्याविषयी मला राग नाहीये. मी आताच मगाशी बोललो, की YouTubeवर एवढी लोकं छान काम करतायत. पहिला 5 वर्षापूर्वी बघा काही नव्हतं YouTubeवर सी-ई-टीसाठी. आता ढीग आहे लक्षात घ्या. त्यातून चांगलं तुम्हाला निवडायचं हेही लक्षात घ्या. मग डिस्ट्रॅक्शन ऑफ करून टाका. ओके. त्याच्यानंतर आता हो, सेल्फ स्टडी आणि कोचिंग. मुलं इथं गोंधळतायत. मुलं इथं गोंधळतात. मी तुम्हाला सांगतो, माझा भरोसा याच्यावर आहे. तुम्ही ऑफलाईन क्लास जॉइन केले ना, त्या सरांना फॉलो करा. ऐका त्यांचं. त्या सरांना पण रिझल्ट हवाय. ओके. त्यासाठी जे सांगतात ते जे करतायत ते चांगलंच करणार आहेत. तुम्ही ऑनलाईन एखादी बॅच जॉइन केली, त्या सरांना फॉलो करा. तुमची स्वतःची स्ट्रॅटेजी लावू नका रे. सेल्फ स्टडी कुणी करायचंय? तुम्हाला सांगतो अगदी टॉप 0.01% मुलं चालतील मला सेल्फ स्टडीमध्ये. बाकीचे पण टॉपर्स आहेत ना, आता 99.99 वाले आहेत. त्यांनी कुठे ना कुठेतरी कोचिंग घेतलेलंच आहे. का? अनुभव महत्वाचा असतो लक्षात घ्या. अनुभव. ओके. आता माझा अनुभव सांगू का तुम्हाला? इतकी वर्ष शिकवतोय, दरवर्षी मी ग्रोथ करतोय, दरवर्षी माझ्यात मी बदल करतोय, दरवर्षी सुधारणा करतोय. यावर्षी मला कळालेली गोष्ट मी तुम्हाला सांगतो. सी-ई-टीला सुद्धा टेक्स्ट बुक मधले प्रश्न ॲज इट इज येतायत. मॅथ्सच्या 50 पैकी 40 प्लस क्वेशन हे टेक्स्ट बुक मधले ॲज इट इज आहेत. लेंदी आहेत. पण मी जर पुस्तक व्यवस्थित सोडवलं, प्रत्येक टाइप समजून घेतला, तर उरलेले 10 प्रश्न पण का नाही मला सॉल्व्ह होणार? आणि केमिस्ट्रीत तर ॲज इट इज आहे. केमिस्ट्रीमध्ये तर ॲज इट इज प्रश्न असतात लक्षात घ्या पुस्तकातले. बस. चला. माझं मत मी सांगितलंय कोचिंग. ओके. आणि ठीक आहे सर आम्ही ऑफलाईनची फी अफोर्ड करू शकत नाही. लाखो रुपये फी आहे, लाखो. ऑनलाईन प्लॅटफॉर्म आहेत ना. YouTubeवर मी तुम्हाला सांगतो एम-एच-टी, सी-ई-टीसाठी दी ग्रेट प्लॅटफॉर्म आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे आपल्या प्लॅटफॉर्मवर आपण तुम्हाला काय अवेलेबल करून देतोय मी तुम्हाला सांगतो, की सह्याद्री ट्युटोरियल्स वरती तुम्हाला ना वेगळ्या-वेगळ्या बॅचेस आहेत. आपल्या इथं संघर्ष बॅच आहे, जिथं फिजिक्स, केमिस्ट्री बोर्डचं घेतलं जातं लक्षात घ्या. आपल्याला फिजिक्स, न्यूमेरिकल आणि ऑर्गॅनिक केमिस्ट्री बॅच आहे. एक्स्ट्राऑर्डिनरी बॅच आहे ती लक्षात घ्या. फिजिक्स, न्यूमेरिकल परीक्षेत 35 मार्काला येतात. ऑर्गॅनिकच्या रिएक्शन जवळ-जवळ 25 मार्काला असतात. म्हणजे कळतंय का तुम्हाला फिजिक्समध्ये 70 पैकी 35 मार्काचं या बॅचमध्ये कव्हर होतंय न्यूमेरिकल आणि तिथले न्यूमेरिकल समजले की सी मदत होते. त्याच्यानंतर आपल्याला जो क्रॅश कोर्स आहे, क्रॅश कोर्स ओके, त्यात आपण 11-12 सी-ई-टीच्या पी-वाय-क्यू सगळं घेतोय आणि या सगळ्यांना कंबाईन करून एकच आपल्याला दिलं. हे सगळंच यात दिलेलं आहे आपण व्हिजन बॅचमध्ये. बरोबर आहे? आणि आता ज्यांना कमबॅक करायचंय, ज्यांनी ड्रॉप घेतलाय त्यांच्यासाठी कमबॅक बॅच ही आत्ता सुरू झालेली आहे. मग आपल्या प्लॅटफॉर्मवर एवढ्या गोष्टी मिळतायत. मीच बेस्ट आहे. मला जॉइन केलं पाहिजे. माझ्यासारखं दुसरं कोण YouTubeवर नाहीये. माझीच मुलं सगळ्यात चांगली. नाही असं काही. YouTubeवर छान कंटेंट देणारे आहेत. तुम्हाला त्या शिक्षकावर भरोसा आला पाहिजे. तुमचा माझ्यावर कॉन्फिडन्स आहे ना, मग बॅच जॉइन करा. ओके. पण मी एकटा नाहीये मी सांगितलं YouTubeवर जबरदस्त लोकं आहेत लक्षात घ्या. बरं. टाईम टेबल मी आत्ता सांगतो तुम्हाला. माझ्याकडे 2 ड्रॉपर स्टुडंट आलेत बरं का. 2 दिवस केला अभ्यास. नंतर लक्षात आलं, की दिवसभर अभ्यास करायला त्रास होतोय. मग त्यातले एक स्टुडंट मला काय म्हणले, की "सर आता आमचा 12 वाजेपर्यंत छान अभ्यास होतोय. 12 नंतर आम्ही घरी जाऊन करू का रूमवर?" म्हणजे बघा, गावावरून आलेत माझ्या इकडं आणि इथं विचारतात रूमवर अभ्यास करू का? नाही म्हणलं मी, कारण मी गेल्या वर्षी तो अनुभव घेतलाय. माझ्याकडं लांबून आता गावाचं नाव सांगत नाही, एक मुलगा आला होता. ओके. पहिले 3-4 महिने छान अभ्यास केला. टार्गेट 100 पर्सेंटाइलचंच होतं. पुन्हा व्यसन लागलं. विंझो ॲप ऐकलंय? ते 11 माय 11 प्ले, रमी सर्कल. अरे, अशा गेमिंगचं व्यसन लागलं. मी पालकांना पण कल्पना दिली. ओके. पालक पण हतबल झाले होते. स्टडी रूमला यायला तयार नाही ना, मी रूमवरच अभ्यास करणार. नुकसान झालं रे बाळांनो. 89 पर्सेंटाइल पडले, पण 100 पर्सेंटाइलचा मुलगा होता. 89 तर मिळाले. नशीब 89 तर मिळाले. पण काय उपयोग आहे? ड्रॉप कशासाठी घेतला होता सांगा बघू? मग सांगतो तुम्ही कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा. तुम्ही स्टडी हॉल जॉइन करा. ओके. तुमच्या ऑफलाईन क्लासमध्ये देत असतील तर तिथं जावा स्टडीला परमिशन. ओके.
पण घरात बसून राहू नका. घरात अभ्यास होत असेल तर तोही काही वाईट नाहीये. मग चला आता सगळ्यात महत्त्वाच्या पॉइंटवर डिस्कशन करूया. मॉक टेस्ट देत नाहीत मुलं मॉक टेस्ट. घाबरतात मॉक टेस्टला. कमी स्कोरला घाबरतात. आयुष्य घाबरण्यात जातं. मी तुम्हाला सांगतो लक्षात घ्या. राजू रस्तोगी कोण आहे मला सांगा? ऐकलंय नाव कुठं? तर राजू रस्तोगी काय पिक्चर भारी होता रे. थ्री इडियट ना? बरोबर. राजू रस्तोगीच्या सगळ्या हातात अंगठ्या असतात. माझ्या हातात पण एक अंगठी आहे. ओके, आईने दिले जाऊ दे. 4-4 हातात अंगठ्या, देवाची पूजा, का पेपर सोपा जावा म्हणून. आयुष्य त्याचं घाबरण्यातच गेलं होतं लक्षात घ्या. घरची गरिबी वगैरे आता पिक्चरची स्टोरी सांगत बसत नाही मी. पण रिॲलिटी तीच आहे. सोडून द्या भीती. भीती सोडून द्या. काय होणार आहे असं? अभ्यास करून मॉक टेस्टला सामोरे जा. जर तेव्हा तुम्ही ठरवता ना, की टेस्ट द्यायचीच आहे, तुम्ही अभ्यास कराल. आणि तुम्ही ठरवलं ना, नाही टेस्ट द्यायची, झोल करायचं लक्षात घ्या. पहिल्यांदा एक अटेम्प्ट द्यायचा, नंतर तो बघून दुसरा अटेम्प्ट सॉल्व्ह करायचा. काय उपयोग आहे? कुणाला फसवतंय? लास्ट इयर पण एक मुलगा होता. त्याच्या अगोदरच्या वर्षी पण एक मुलगा होता. क्लासच्या टेस्टमध्ये खूप मार्क पाडायचा. 200 पैकी 160, 170. सीईटीत पडले 40च पर्सेंटाइल. काय उपयोग आहे? फसवणूक आहे ती लक्षात घ्या. अशी फसवणूक करायची नाही. मग आता मला सांगा, आपलं काय आहे? आता एवढ्या गोष्टी तुम्ही माझ्या ऐकल्या. पहिली गोष्ट, आपण झिरो नाहीये. दुसरी गोष्ट, आपण हिरो पण नाहीये. बनायचंय आपल्याला हिरो लक्षात घ्या. मग त्यासाठी दिलेल्या सूचना पाळा. मी सांगितलेलं मला सांगा व्यवस्थित तुम्हाला जमेल का नाही ते कमेंट करून सांगा. एक म्हणून आहे आपण पेटून उठा लक्षात घ्या अभ्यासाला. मग चला सुरुवात करायची आहे आपल्याला. अभ्यासाला सुरुवात करा. ऑल द बेस्ट.